यशोदानन्दन व्रज जनरञ्जन यशोदानन्दन व्रज जनरञ्जन यशोदानन्दन व्रज जनरञ्जन यशोदानन्दन व्रज जनरञ्जन यमुनातीरावनचारी यमुनातीरावनचारी जय राधा माधव कुंज बिहारी जय राधा जय राधा माधव कुंज बिहारी हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण
राधा निकुंज बिहारी राधा निकुंज बिहारी राधे। जय विठ्ठल रखुमाई विठ्ठल रखुमाई विठ्ठल रखुमाई जय विठ्ठल रखुमाई। जय सीताराम 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 जय लक्ष्मण हनुमान। जय गौरनिताय 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 जय गौरनिताय। जय जय प्रभुपाद 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 जय जय प्रभुपाद। युग धर्म श्री हरिनाम संकीर्तन की जय। श्रीला प्रभुपाद की जय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। हरे कृष्णा. आपणा सर्वांचं फार फार स्वागत आहे. आपण वाचत आहोत भगवद्गीता जशी आहे तशी द्वारा श्री श्रीमद अभयचरणारविंद भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद संस्थापकाचार्य आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ. श्लोक अध्याय क्रमांक 3 श्लोक क्रमांक 41. तस्मात् इंद्रियाणि यदौ नियम्य भरतर्षभ पाप्मानं प्रजहीहेनं ज्ञानविज्ञाननाशनम्. तस्मात् इंद्रियाणि यदौ नियम्य भरतर्षभ पाप्मानं प्रजहीहेनं ज्ञानविज्ञाननाशनम्. तस्मात् इंद्रियाण्यादौ नियम्य भरतर्षभ पाप्मानं प्रजहीयेनं ज्ञानविज्ञाननाशनम्. दुसरा माईक. हां, कोण वाचतंय? तस्मात् इंद्रियाणि यदौ नियम्य भरतर्षभ पाप्मानं प्रजहीयेनं ज्ञानविज्ञाननाशनम्. हां. तस्मात् इंद्रियाणि यदौ नियम्य भरतर्षभ पाप्मानं प्रजहीयेनं ज्ञानविज्ञाननाशनम्. हां, कोणी म्हणू इच्छिते अजून? तस्मात् इंद्रियाणि यदौ नियम्य भरतर्षभ पाप्मानं प्रजहीहेनं ज्ञानविज्ञाननाशनम्. अनुवाद.
म्हणून हे भरत ऋषभ अर्जुन, इंद्रियांचे नियमन करून पापाच्या या महान प्रतीकाचा अर्थात कामाचा प्रारंभीच निग्रह कर आणि आत्मसाक्षात्काराच्या ज्ञानाचा विनाश करणाऱ्या या कामाचा वध कर. तात्पर्य: भगवंतांनी अर्जुनाला प्रथमपासूनच इंद्रिय संयमन करण्याचा सल्ला दिला, ज्यामुळे तो महान पापमय शत्रूचा कामाचा निग्रह करू शकेल. हा काम आत्मसाक्षात्काराची तीव्र इच्छा तसेच आत्म्याचे ज्ञान नष्ट करतो. ज्ञान म्हणजे इतर गोष्टीहून भिन्न असणाऱ्या आत्म्याचे ज्ञान किंवा आत्मा म्हणजे शरीर नव्हे हे ज्ञान होय. विज्ञान म्हणजे आत्म्याची स्वरूप स्थिती आणि त्याचा परमात्म्याशी संबंध याचे विशिष्ट ज्ञान होय. याचे वर्णन श्रीमद भागवतात 2.9.31 मध्ये पुढील प्रमाणे करण्यात आले आहे. ज्ञानं परमगुह्यं मे यद् विज्ञानं समन्वितं सरहस्यं तदंगं च गृहाण गदितं मया. आत्मा आणि परमात्मा यांचे ज्ञान अत्यंत गुह्य आणि रहस्यमय आहे. असे ज्ञान आणि विज्ञान अनुभूती त्यांच्या विविध रूपांसहित जर स्वतः भगवंतांनी विवेचन करून सांगितले तरच ते जाणणे शक्य आहे. आत्म्याचे ते सामान्य आणि विशिष्ट ज्ञान श्रीमद भगवद्गीता आपल्याला देते. जीव हे भगवंतांचे अंश आहेत आणि म्हणून त्यांचे स्वरूप केवळ भगवंतांची सेवा हेच आहे. या भावनेला कृष्ण भावना असे म्हटले जाते. म्हणून आयुष्याच्या अगदी आरंभापासूनच कृष्ण भावनेचे शिक्षण घेतले पाहिजे. त्या योगे त्याला पूर्णपणे कृष्ण भावना भावित होऊन कर्म करता येईल. जीवांसाठी स्वाभाविक असणाऱ्या भगवत प्रेमाचे विकृत स्वरूप म्हणजे काम होय. परंतु जर मनुष्याला अगदी आरंभापासूनच कृष्ण भावनेमध्ये प्रशिक्षित केले तर स्वाभाविक भगवत प्रेमाची अधोगती भौतिक कामामध्ये होणार नाही. जेव्हा भगवत प्रेमाची कामविकारामध्ये अधोगती होते तेव्हा पुन्हा पूर्व स्थितीवर येणे अत्यंत कठीण असते. तरीही कृष्ण भावना इतकी प्रभावशाली आहे की कृष्ण भावनेचा उशिरा प्रारंभ करणाराही भक्तीच्या नियामक तत्वांचे पालन करून भगवत प्रेमी बनू शकतो. म्हणून जीवनाच्या कोणत्याही अवस्थेतून किंवा कृष्ण भावनेचे महत्त्व जाणण्याच्या वेळेपासून मनुष्य कृष्ण भावनेद्वारे अथवा भगवंतांच्या भक्तिपूर्ण सेवेद्वारे इंद्रिय नियमन करण्यास प्रारंभ करू शकतो. या प्रकारे मनुष्य जीवनाच्या परिपूर्ण अवस्थेमध्ये म्हणजेच भगवत प्रेमामध्ये कामाचे रूपांतरण करू शकतो. ओम अज्ञान तिमिर अंधस्य ज्ञानांजनशलाकया चक्षुः उन्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः. नमो विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामीन इति नामिने. नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद. हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्ण. आपणा सर्वांचे फार फार स्वागत आहे. आपण वाचत आहोत श्रीमद भगवद्गीता जशी आहे तशी, अध्याय 1 अध्याय 3 श्लोक क्रमांक 41. तर यापूर्वी जशी चर्चा चालू आहे, भगवंतांनी हा जो दुर्जय शत्रू आहे, काय नाव त्याचं, काम, कुठे राहतो ते सांगितले. कुठे राहतो, किती ठिकाण आहेत त्याचे राहण्याचे,
तीन. एक इंद्रिय, मन, बुद्धी. हां, इंद्रिय, मन, बुद्धी अस्य अधिष्ठानम उच्यते. हे तीन कामाची निवासस्थाने आहेत. म्हणून एतैर्विमोहत्तेष ज्ञानम आवृत्त देहिनाम. हे जो देही आहे, देही कोण आहे? एक असतं देह आणि दुसरा असतो देही. एक असतो निवास, दुसरा असतो निवासी. तर निवास असतं घर, निवासी असतो त्या घरात राहणारा. तसंच देह आहे शरीर, देही आहे शरीरात राहणारा. कोण? आत्मा. ज्ञानम आवृत्त देहिनम. तर हा जो काम आहे तो देहीचा ज्ञान आवृत्त करतो. म्हणजे कोणाचं ज्ञान आवृत्त करतो? आत्म्याचं ज्ञान आवृत्त. आवृत्त म्हणजे झाकून टाकतो. जेव्हा आत्म्याचं ज्ञान झाकलं जातं, हरे कृष्ण, तर कुठलं ज्ञान झाकलं जातं? असं कुठलं ज्ञान आहे आत्म्याकडे जे झाकलं जातं? आत्म्याचं ज्ञान झाकलं जातं. कुठलं ज्ञान? अच्छा, ते आत्म्याला माहीत, आम्हाला का माहीत? कुठलं ज्ञान झाकलं जातं? शाबाश. यह शरीर आत्मा नहीं है. प्रभुपाद यहाँ पे कहते हैं, प्रभुपाद म्हणतात या ठिकाणी काय म्हणतात? ज्ञान म्हणजे इतर गोष्टींहून भिन्न असणाऱ्या आत्म्याचे ज्ञान, किंवा आत्मा म्हणजे शरीर नव्हे हे ज्ञान. आज आपल्याला काय वाटतं? मी कोण आहे? मी म्हणजे मी आहे. हां, कुणी मला काही म्हटलं तर सहन नाही होणार. जसं लहान लहान मुलांमध्ये ना चिडवणं चालतं आहे ना. तर एक मुलगा दुसऱ्या मुलाला चिडवतो. तो मुलगा आईकडे जातो काय म्हणतो? आई, तो मला चिडवतोय. आता तो त्याला चिडवतोय का? त्याच्या शरीराला चिडवतोय सरळ सरळ. पण शरीर निर्जीव आहे. पण आत्मा त्या शरीरासोबत एवढा घनिष्ठ आत्म्याचा संबंध बनतो की आत्मा त्याच्यात आणि शरीरात फरक करत नाही. म्हणजे काय झालं? त्याचं ते ज्ञान झाकलं गेलं. कुणी झाकलं? काम म्हणजे काय? कुठली पण का? कुठली पण? कुठलीही भौतिक इच्छा तिला काम म्हटलं जातं. मग आता एक लहान बाळ आहे, 1 वर्ष 1.5 वर्षाचं, काय काम आहे त्याच्यामध्ये? नाही आहे का नाही? काय काम आहे? एक बलून पाहिजे हे त्याचं काम आहे. खेळायला खेळणं पाहिजे हे त्याचं काम, इच्छा म्हटली जाईल. बरोबर? हां, असा कुठलाच जीव नाही, जर काही कामनाच नसती ना हे शरीर नसतं. हे शरीर आहे म्हणजे काम आहे. काम म्हणजे इच्छा. कुठली इच्छा? इंद्रियांद्वारा सुख अनुभव करण्याची किंवा शरीराला उपभोगण्याची इच्छा. तुम्ही त्या लहान बाळाला काही द्या हातामध्ये, तर काय करतो? काही हातात द्या, तो तोंडात टाकतो. म्हणजे त्याची काय इच्छा आहे? खाणे ही त्याची इच्छा आहे. कुठलीही वस्तू त्याला कशाची वाटते? खाण्याची. पेन्सिल द्या खाणार, पेन द्या खाणार, इरेझर द्या खाणार, काही खाणार. ही त्याची काय झाली? इच्छा. जसा जसा मोठा होतो इच्छांमध्ये बदल होतो. पण इच्छा कशा असतात? भौतिकच असतात. इच्छा कशा असतात? हां. तर पहिली गोष्ट आत्म्याचं ज्ञान झाकतं म्हणजे आत्मा स्वतःला शरीर समजतो. कशामुळे? ह्या कामामुळे. हा काम आत्म्याच्या ज्ञानाला झाकल्यामुळे. प्रभुपाद पुढे म्हणतात, विज्ञान म्हणजे आत्म्याची स्वरूप स्थिती आणि त्याचा परमात्म्याशी संबंध याचे विशिष्ट ज्ञान. शाळेमध्ये विज्ञानाचं पुस्तक असतं, त्याला विज्ञान का म्हटलं जातं? ज्ञान का म्हटलं जात नाही? फक्त विज्ञान का म्हटलं जातं? आता ते विज्ञानाच्या सरांनी सांगायला पाहिजे होतं.
त्याला विज्ञान यासाठी म्हटलं जातं कारण त्याला आपण प्रात्यक्षिक करून पाहू शकतो. त्याला आपण प्रात्यक्षिक करून पाहू शकतो. रिॲक्शन्स, केमिकल रिॲक्शन्स, फिजिकल लॉज हे आपण प्रात्यक्षिक करून पाहू शकतो. गुरुत्वाकर्षणाचा नियम आहे, प्रात्यक्षिक करू शकतो, करू शकतो. एखादी वस्तू वरून सोडली तर खालीच पडते. जेव्हा ते फक्त बोललं जातं ते ज्ञान आहे, जेव्हा त्याला प्रात्यक्षिक करून अनुभवलं जातं ते विज्ञान आहे. जेव्हा हे म्हटलं जातं की कृष्ण नाव हे परमपवित्र आहे आणि त्याच्या संपर्कात येणारा देखील पवित्र होतो, हे काय? हे काय? ज्ञान आहे. पण ज्यावेळेस त्याचा आपण प्रात्यक्षिक करून अनुभव घेतो ते काय बनतं? विज्ञान. एक असतं नॉलेज, दुसरं असतं विजडम. ज्ञान ते आहे जे आपण ऐकलंय, विज्ञान ते आहे जे आपण अनुभवलंय. तर ज्ञान आहे की आत्मा शरीर नाही. विज्ञान काय? आत्मा आणि परमात्म्यामध्ये संबंध आहे आणि त्या संबंधाचा अनुभव हे विज्ञान आहे. तर आज आपण ज्ञान ग्रहण केलंय, पण जर प्रात्यक्षिक करू, प्रयोग करू, प्रॅक्टिस करू तर ते ज्ञानाचं कशात परिवर्तन होईल? विज्ञानात परिवर्तन होईल. त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? प्रात्यक्षिक करावं लागेल. कुठलं प्रात्यक्षिक? जप करण्याचा. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हा प्रयोग आहे. अजून काय प्रात्यक्षिक करू शकतो? ज्या गोष्टी गीतेमध्ये सांगितल्या गेल्या आहेत, विज्ञान आहे ना हे, त्याचं देखील प्रात्यक्षिक करू शकतो, नाही करू शकतो? करू शकतो. कशा पद्धतीने? गीतेत कृष्ण म्हणतात की ही जी भौतिक प्रकृती आहे ती भौतिक प्रकृती 3 गुणांनी बनलेली आहे आणि त्या 3 गुणांच्या वेगवेगळ्या मिश्रणाने वेगवेगळ्या प्रकारची जीवजंतू आहेत. प्रत्येकजण प्रकृतीच्या गुणाद्वारा सुख आणि दुःखाचा अनुभव करतोय. हे इन्फॉर्मेशन आहे. याला प्रात्यक्षिक करून पाहणं म्हणजे आपण ऑलरेडी 25-30 वर्षापासून ज्यांचं वय 30 असेल ते करताय, ज्यांचं 40 आहे त्यांना पण अनुभव आहे की आपल्या इच्छेविरुद्ध भरपूर साऱ्या गोष्टी घडत आहेत. कोण घडून आणतंय? आपल्या इच्छेविरुद्ध भरपूर काही घडत आहे. आपण तर सुखाची इच्छा करतो परंतु जीवनात दुःख पण येतात. कोण आणतंय? हे प्रात्यक्षिक आहे. कोण आणतंय? प्रकृती घडून आणते. मय्या अध्यक्षेन प्रकृती सूयते सचराचरम. प्रकृती माझ्या अध्यक्षतेमध्ये सर्व प्रकारचे कार्य करते. सर्व प्रकारचे म्हणजे जीवात्म्यांना शरीर प्रदान करते. कोण? प्रकृती. जीवात्म्यांना फटके मारते. कोण? प्रकृती. कुणाच्या आदेशावरून? कृष्णाच्या आदेशावरून, है ना. हे प्रात्यक्षिक म्हणजे काय? स्वतःचं जीवन बघून घ्यायचं, शेजारच्याला नाही बघायचं, स्वतःचंच जीवन बघायचं. तर हे असं का घडतंय? पहिलं कारण कामवासनेमुळे जीवात्म्याचं स्वरूप ज्ञान आहे ते जीवात्मा विसरून बसलाय. कशामुळे? कामामुळे. मग यावर तर याला त्याला म्हणतात हनन करायला पाहिजे, याची हत्या करायला पाहिजे. कशाची? कशी करणार? तर कृष्ण तर कृष्ण स्टेप बाय स्टेप आधी कुठं मारायचं? तात्या विंचूला. तात्या विंचूला गोळी कुठं मारायची हे कृष्ण ह्या श्लोकात सांगतायत. तस्मात इंद्रियाणी आदौ. आदौ म्हणजे सर्वात प्रथम, सर्वात आधी काय करायचं? इंद्रियाणी आदौ. सगळ्यात आधी ह्या इंद्रियांना नियंत्रित करायचं. का माहिती आहे? कारण इंद्रिय दिसतात. कुठे कुठे पळतात हे इंद्रिय दिसतात. तर जिथे जिथे पळतंय आणि ती जर प्रतिकूल स्थिती असेल जिकडे ते पळतंय, कशासाठी प्रतिकूल? आत्म्याचं ज्ञान उजागर करण्यासाठी प्रतिकूल. म्हणजे आत्म्याचं ज्ञान झाकणारी जर परिस्थिती असेल तर त्या परिस्थितीपासून
दूर राहायचं. तर चैतन्य चरितामृतमध्ये एक श्लोक येतो जिथे सांगितलं गेलं आहे की आत्मेंद्रिय प्रीतिवांछा तारे बोली काम. म्हणा, आत्मेंद्रिय प्रीतिवांछा तारे बोली काम, कृष्णेंद्रिय प्रीति इच्छा धरे प्रेमनाम. आत्म इंद्रिय प्रीतिवांछा, स्वतःच्या इंद्रियांना खुश करण्याची, याला काय म्हणतात? याला काम म्हणतात. आणि कृष्णाच्या इंद्रियाला खुश करण्यासाठी केलेली इच्छा, तिला प्रेम म्हणतात. प्रभुपादजी सांगतायत की जीवात्म्याची जी खरी अवस्था आहे ती काय आहे? जीवात्म्याची खरी अवस्था काय आहे? हां, जीवेर स्वरूप कृष्णेर नित्यदास. त्याच्या पुढे जीवात्म्याचं स्वरूप आहे भगवंतांवर प्रेम करणे. जीवात्म्याचं खरं स्वरूप आहे भगवंतांवर प्रेम करणे. पण आज जीवात्मा कुणावर प्रेम करतो? शरीरावर प्रेम करतो. कुणावर प्रेम करतो? जे काही करतोय तो फक्त आणि फक्त स्वतःच्या शरीरासाठी करतोय. हां, थोडंसं ते एक्सटेंड होतं. माझा परिवार, माझी मुलं, माझे नातेवाईक, माझी कॉलनी, असं एक्सटेंड होत 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 माझा देश. आणि परत बाजूचा शेजारचा देश तो माझा नाही. त्याला काय करायचं? उडवायचं. याला काय म्हणतात? हां, याला देहात्मबुद्धी म्हणतात. याला काय म्हणतात? देहात्मबुद्धी. म्हणजे देह हाच आत्मा आहे, आत्म्यात आणि देहात काही फरक नाही. म्हणजे ज्ञान झाकलं गेले. कशामुळे? कामामुळे. तर ह्या कामाला जर हनन करायचं असेल तर सर्वात पहिले कृष्ण सांगतायत इंद्रियांना नियंत्रित करा. कशापासून? कशापासून? भरकटण्यापासून. इंद्रियांच्या ज्या गरजा आहेत, जसं तुम्ही जर एका दिवशी भोजन नाही केलं ना तर काय होतं? एका दिवशी भोजन नाही केलं काय होतं? थोडासा विकनेस येतो. संध्याकाळपर्यंत डोळे असे लपलप करायला लागतात, हातापायाला मुंग्या यायला लागतात. हां, चलणं म्हणजे संघर्ष वाटायला लागतो. हे काय? शरीराची जी आवश्यकता होती त्या आवश्यकतेला थांबवलं तर शरीर रिॲक्ट करतं म्हणतात त्याला. शरीर काय करतं? प्रतिकार करतं. पाणी दे, पाणी दे, पाणी दे, भोजन दे, भोजन दे, भोजन दे. म्हणजे हे भोजन, पाणी, हवा ही सर्व काय? शरीराची गरज आहे. थम्सअप, कोका कोला, दारू, मटण, चिकन, अंडी ही शरीराची गरज नाही आहे. प्रोझोनचा मूवी, प्रोझोनची शॉपिंग ही शरीराची गरज. राहण्यासाठी निवास शरीराची गरज आहे, बंगलोच शरीराची गरज गोष्ट होते. तर शरीराच्या ज्या गरजा आहेत तेवढ्या त्याला देऊन बाकी सगळा वेळ कशाला द्यायला पाहिजे? ह्या कामावर विजय मिळवण्यासाठी, जेणे की हा काम आपल्या आत्म्यावर जे आवरण टाकलेलं आहे ते आवरण काढून घ्यावं. किंवा काम निघून गेला तर ते आवरण निघून जाईल. आणि एकदा जर ते आवरण निघालं तर जीवात्मा कशासाठी काम करेल? भगवंतांसाठी काम करेल. आज कशासाठी करतोय? शरीरासाठी करतोय. आज कशासाठी करतोय? तर प्रभुपादजी म्हणतायत आत्मा आणि परमात्म्या यांचे ज्ञान अत्यंत गुह्य आणि रहस्यमय आहे. असे ज्ञान आणि विज्ञान अनुभूती त्यांच्या विविध रूपांसहित जर स्वतः भगवंतांनी विवेचन करून सांगितले तरच ते जाणणे शक्य आहे. आत्म्याचे ते सामान्य आणि विशिष्ट ज्ञान श्रीमद भगवद्गीता आपल्याला देते. पहा, हे जे विशिष्ट ज्ञान आहे आत्म्याचं, हे जर आपण श्रवणाद्वारे स्वीकार केलं
की आत्मा भगवंतांचा सेवक आहे, आत्म्याचा स्वभाव भगवंतांवर प्रेम करणं आहे, आत्म्याचा स्वभाव भगवंतांच्या सानिध्यात राहणं आहे, आत्म्याचा स्वभाव भगवंतांसाठी तपस्या करण्यात आहे, भोग करण्यात नाही. हे फक्त श्रवण करून जर आपण स्वीकार केलं, कशामुळे? कारण कृष्ण गीतेत सांगतात, हे नाही मी आत्म्याला पाहिल्याशिवाय स्वीकार करणारच नाही म्हटलं तर आत्मा दिसणार नाही आणि आपण कधी त्याच्यासाठी प्रयत्न करणार नाही. त्यामुळे हे ज्ञान कृष्ण ज्यांनी स्वतः या संपूर्ण सृष्टीची निर्मिती केली ते स्वतः सांगतात की कामाच्या प्रभावाने आत्म्याचं स्वरूप ज्ञान झाकलं जातं. जोपर्यंत ह्या आत्म्याचं कामाचं हनन होणार नाही तोपर्यंत आत्मा स्वतःच्या स्वरूपाबद्दल जाणणार नाही. मग त्या कामाचं हनन करण्यासाठी, त्याची हत्या करण्यासाठी, त्याला ठार करण्यासाठी सगळ्यात आधी इंद्रियांना नियंत्रित. तर ही इंद्रिय नियंत्रित कशी होतात? एक उदाहरण, जिव्हेला कसं नियंत्रित केलं जाऊ शकतं? जिव्हा कशी नियंत्रित करणार? आज जिव्हा पिझ्झा, बर्गर, वडापाव बघितलं की तिला लाळ सुटते, ही कशी नियंत्रित होणार? हां, कशी नियंत्रित करणार जिव्हा? जायचं नाही तिकडं, कॅनॉट प्लेसला जायचं नाही, प्रोझोन मॉलला कशी नियंत्रित होणार? तर जिव्हेला नियंत्रित करण्यासाठी आपण प्रार्थना म्हणतो ना, करी बारे जिव्हा जय, स्वप्रसाद अन्न दिलो भाय. तर भगवंतांचा महाप्रसाद ग्रहण करण्याने जिव्हा काय होते? नियंत्रणात येते. संकल्प करून की मी भगवंतांना अर्पण केल्याशिवाय काहीही खाणार नाही आणि मी भगवंतांना तेच अर्पण करेल जे शुद्ध भावनेने बनवलेलं असेल. आता शुद्ध भावनेने भगवंतांसाठी कोण बनवू शकतं? कोण बनवू शकतं? तुमच्या घरात शुद्ध भावनेने भगवंतांसाठी कोण बनवू शकतो? तुम्हीच बनवू शकता. अच्छा, हॉटेलमधला आणून खाऊ घालणं, मग बसणार की नाही ताला? पिझ्झा, बर्गर, वडापावला नक्कीच बसणार. हां, लई इच्छा खाण्याची, मग स्वतः पिझ्झा घरी बनवा, स्वतः बर्गर घरी बनवा, स्वतः वडापाव. अशा पद्धतीने इंद्रियांना भगवंतांच्या सेवेत जर लावलं तरी ही इंद्रिय नियंत्रणात येऊ शकतात. डोळे भरपूर काही पाहण्याची इच्छा करतात, कधी चांगलं कधी काय खाऊ घालायचं. फारच मूव्ही पाहण्याची इच्छा आहे तर कृष्ण मूव्ही पहा, रामाचा मूव्ही पहा, तुकारामाचा मूव्ही पहा. गोष्ट होते फारच पाहण्याची इच्छा आहे तर भरपूर सारे साधू संत दर बुधवारी इथे मूव्ही रिलीज करतायत. प्रवचन, कथा ऐका. भरपूर सारे आपल्या चॅनलवरती ड्रामे आहेत, ते आध्यात्मिक ड्रामा, नाटिका, ते पाहण्याची इच्छा आहे. दररोज इथे येऊन विठ्ठलाचं सुंदर दर्शन घ्या, हे खरं पाहणं आहे. याने काय होईल? डोळे भगवंतांच्या सेवेत लागतील. अशाच पद्धतीने कान काहीतरी ऐकण्याची इच्छा करताय तर काय ऐका? कृष्ण कथा ऐका, फार मधुर आहे. रामकथा ऐका, फार मधुर आहे. जेवढं आपण श्रवण करू ना तेवढं आपली इंद्रिय ताब्यात आणणं शक्य आहे. आणि एकदा का इंद्रिय ताब्यात आली तर एक सगळ्यात महत्त्वाचं काम आहे, ते म्हणजे काय? हरे कृष्ण महामंत्राचा ध्यानपूर्वक जप करण्यात अडथळा येणार नाही. आज पहा बरं, आपण जप घेऊन बसतो तिकडे आई फोडणी देते, फोडणी दिली का? अरे देवा, काय जपात मन लागतं. आपण जप करायला बसतो आणि समोर टी व्हीवरती आपला आवडता सिनेमा लागतो, काय जपात मन लागणार आहे. आपण जप करायला बसतो आणि कुणीतरी येऊन आपल्याला हाक मारतं, चला प्रोझोनला जायचं आहे, काय जपात मन लागणार आहे. पण ज्या वेळेस आपली इंद्रिय नियंत्रणात येतात त्यावेळेस जपामध्ये ध्यान लागणं सहज होतं. आणि हा जो हरे कृष्ण महामंत्राचा जप आहे तो केल्याने काय होतं? मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. ज्याही व्यक्तीला, सर्वश्रेष्ठ व्यक्तीला सिद्धी प्राप्त झालेली ना, त्याचं एकमेव काय म्हणतात त्याला कारण आहे, त्याचं मन नियंत्रित झालं, त्याचं मन शांत झालं. चेतो दर्पण मार्जनम भव महादावाग्नि निर्वापणम श्रेय कैरव चंद्रिका वितरणम विद्यावधू जीवनम. हरे कृष्ण महामंत्राचा जप केल्याने सगळ्यात पहिली गोष्ट होती ती म्हणजे आपल्या चित्ताचं मार्जन होतं. मार्जन म्हणजे
स्वच्छ होतो. आणि एकदा मन स्वच्छ झालं तर बुद्धी तिचं काम करू शकते. हे कर, हे नको करूस, इथे जा, इथे नको जाऊस, हे खा, हे नको खाऊस, असं बोल, असं नको बोलूस. हे कुणाचं काम आहे? बुद्धीचं. पण आज बुद्धी जे फेकायचं त्याला खायला लावते, जे खायचे त्याला फेकायला लावते. कशामुळे? ती अशुद्ध मनाच्या संगतीत आल्यामुळे. मग जेव्हा अशुद्ध मनाला आपण शुद्ध करतो त्यावेळेस बुद्धी पण काय होते? शुद्ध होते आणि ती तीक्ष्ण होऊन आपल्याला खरे निर्णय घेण्यास सहाय्य करते. पण हे सर्व कधी होईल? हे सर्व तेव्हा होईल जेव्हा आपण सगळ्यात आधी इंद्रियांना नियमित करू. बरं, इंद्रिय नियमन करत असताना, नामजप करत असताना आधीचे जे जुन्या ज्या विचारसरणी आहेत आपल्या मनामध्ये ते त्यांचं काम करतील नाही करतील? आधीचे जे कर्ज घेतलेले ते आता म्हटलं तुम्ही नाही गुरुजी तुम्ही सांगितलं ना कर्ज कधी घ्यायला नाही पाहिजे. चाणक्य पंडित म्हणतात की जीवनात बुद्धिमान व्यक्तीने कधीच कर्ज घ्यायला नाही पाहिजे. जर तुमची कंडिशन आहे की तुमचे फाटकच पांघर नाही तर तुम्ही तुमची कंडिशन मेहनत करून बदला आणि चांगलं पांघरणं घ्या. पण कर्ज घेऊन पांघरणं बदलू नका. गोष्ट होते आज आपण काय काय करत नाही कर्जाच्या आधारावर. कल किसने देखा है. तर चाणक्य पंडित म्हणतात कर्ज कधी घेऊ नाही, कारण जो कर्ज घेतो ना तो कधीच पुढं नाही जात, कधीच नाही. ठीक आहे. आणि आपण तर सगळं कर्जावर जगतोय. व्यक्ती त्याची जेवढी परिस्थिती आहे त्या परिस्थितीनुसार त्याने जगायला पाहिजे, ना की दाखवण्यासाठी कर्ज घेऊन परिस्थिती बदलायला पाहिजे. बाह्य परिस्थिती बदलते पण EMIचे फटके मनाला पडतात. हां, मग खिसा तर आपला बायको म्हणते साडी ह्या महिन्यात थांब, पुढच्या महिन्यात EMI भरायचं आहे. त्या नवऱ्याला स्वतःला पण लागतात पैसे, थांब EMI भरायचं आहे. नाहीतर काय करायचं? मग दुसरा EMI काढायचा आहे. कर्जाने व्यक्ती कधीच शांतीला प्राप्त करू शकत नाही, तो नेहमी अशांत राहतो. मग घ्यायचंच कशाला कर्ज जर अशांत राहायचं असेल? कारण आपण शांतीसाठीच तर हे सगळं करतोय. म्हणून सगळ्यात आधी जर ह्या इंद्रियांना नियंत्रित केलं तर हे इंद्रियच आपल्याला कर्जबाजारी बनवणार आहेत. आज जर यांना नियंत्रित केलं तर मनाला शुद्ध करण्यास सहायता मिळेल. हां, मी हा विषय करत होतो. पण जे आधीचं कर्ज आहे त्याचं काय करायचं? सहन करायचं आणि फेडत जायचं. नवं कर्ज करायचं. नवं कर्ज म्हणजे इंद्रियांना नवीन सवयी लावायच्या, आधीच्याच हळूहळू कमी करायच्या. कारण जोपर्यंत इंद्रिय नियंत्रणात येत नाही तोपर्यंत मनाच्या शुद्धीचा काही चान्स नाही. ठीक आहे. जेवढं सहज मी बोलतोय तेवढं सहज ना ते तुम्हाला आहे ना मला आहे. मी पण माणूस आहे, हे तेवढं सहज नाही आहे. म्हणून बरेचसे लोक ह्याला काय म्हणतात? हे अशक्य आहे. पण हे आपल्याला अशक्य आहे, त्यांना अशक्य नाही. जर त्यांचा आश्रय घेतला. एक छोटंसं उदाहरण सांगतो ना आपण इथे थांबूया, पुढचा कार्यक्रम आहे या ठिकाणी. एक महाराज त्यांच्या मित्राला भेटायला गेलते. मोठा बंगला होता आणि जसं ते गेटमधनं आत जातात एक डॉबरमॅन, मोठा कुत्रा भव 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 भुंकायला लागतो. आणि त्याचा एवढा कर्णकर्कश आवाज ऐकून ह्या महाराजांचं तर होतं हार्ट. ते जोराने ओरडतात, मित्रा, त्यांच्या मित्राला आवाज देतात. आणि हा कुत्रा पळत पळत येतोय, त्यांना दिसतोय समोर, भुंकत भुंकत येतोय. आता अंगावर झडप घालणार. तो मित्र तिकडे म्हणतो, टॉमी. टॉमी शेपूट हलवत थांबतो. आता ह्या टॉमीला कंट्रोल करणं साधूचं काम होतं? साधूच्या शक्यतेत होतं का? केलं असतं का? बरं तुम्ही असते तुम्ही केलं असतं का? कोण करू शकतो? मित्र जसा टॉमी म्हणतो शांत होतं. ही प्रकृती जी आपल्याला दुःख देते, हे काम जे आपल्या ज्ञानाला आवृत्त करते, ह्याचा नाश तेव्हाच होऊ शकतो जेव्हा आपण मैत्री करू भगवंतांशी.
ज्यावेळेस ही माया आपल्यावर प्रभाव टाकेल ना, त्यावेळेस भगवंत काय म्हणतील, माया हा माझा मित्र आहे, याला सोड. तर माया त्यानंतर कधी त्याला त्रास देणार नाही. गोष्ट कळते. तर अशा पद्धतीने ह्या इंद्रियांना नियंत्रित करून ह्यांना नियंत्रित केलं जातं, त्यांच्या सेवेत लावून आपण मनाला शुद्ध करू शकतो. आणि शुद्ध मनाद्वारे बुद्धी शुद्ध होईल. आणि एकदा बुद्धी शुद्ध झाली तर आत्म्याच्या ज्ञानावरचं कामाचं आवरण निघून जाईल. प्रेम जो शाश्वत आहे तो प्रकट होईल. ठीक आहे. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. श्री हरिनाम प्रभू की जय. तर आपण या ठिकाणी थांबूया. हरे कृष्ण.